हॅलो एव्हरीवन, मी प्राप्ती आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे श्रीखंड आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे श्रीखंडची रेसिपी. तर माझी ही पहिलीच रेसिपी जी मी मराठीतून रेसिपी करते आहे. तर मी सुरुवात गोड म्हणून श्रीखंडापासून सुरुवात करते आहे. तर मी इथे 2 लिटरचं श्रीखंड बनवते. थोडंसं दही मी स्ट्रेनरमध्ये टाकलं होतं. स्ट्रेनर मागवलं आहे मी. दही आमच्या घरी नेहमी श्रीखंड बनतं, तर मी स्ट्रेनर मागवलं. म्हटलं बघू की रुमालापेक्षा ह्यात काय फरक आहे, व्यवस्थित बनतं का. पण अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी दही यात मावतं आणि एवढं काही रिझल्ट चांगला नाही आहे. मला त्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण वाटते. चक्का व्यवस्थित काही बनलेला नाही आहे. पण त्याच बरोबर मी जो रुमालामध्ये दही बांधून ठेवलं होतं, तर त्याचा चक्का व्यवस्थित बनला आहे. तर स्ट्रेनर काही मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही. तर आता हे सगळं जे चक्का आहे तो आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मी मुळात महाराष्ट्रीयन आहे आणि माझं लग्न झालं आहे कानपूरमध्ये. कानपूरचं माझं सासर आहे. उत्तर प्रदेश कानपूरचं माझं सासर आहे आणि दिल्लीमध्ये मी राहते. तर इथे राहत असताना इथलच्या सगळ्या गोष्टी आणि इथलचं सगळ्या चालीरीती आणि कसं इथलचं जीवन आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की व्लॉगच्या थ्रू शेअर करेन. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज मागच्या ज्या रेसिपीज आहेत त्या हिंदीमध्ये आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर मला कमेंटसुद्धा करून सांगा. तर आपण हे दही जे बांधून ठेवलं होतं, परत येऊया रेसिपीवरती. म्हणजे दही आपण बांधून ठेवलं होतं त्याच्यातलं थोडंफार पाणी जे बाकी होतं ते मी सगळं काढून घेतलं आहे, सगळं पिळून घेतलं आहे आणि बाकीचं जे चक्का आपला जो बनला आहे तो मी मोठ्या भांड्यामध्ये तो पण काढून घेतला. तुम्ही बघू शकता जो रुमालात दही बांधलं होतं, जो चक्का रुमालात बनला आहे त्यापेक्षा खूप म्हणजे पहिल्या स्ट्रेनरमध्ये बनलेल्या चक्क्यापेक्षा खूप चांगला चक्का रुमालात बनतो. तर रुमालामध्येच बांधून चक्का बनवायचं मी सजेस्ट करेन. तर आपण हा चक्का पूर्ण मोठ्या कंटेनरमध्ये काढून घेतला आहे. आता मेन प्रोसिजर असते ती फेटण्याची असते. तर त्याआधी म्हणजे मी जसं बनवते तशी मी तुम्हाला रेसिपी सांगते की माझी एक ट्रिक आहे की मी पहिले केसर टाकते त्यामध्ये. तर हे केसर मी वापरते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. कोणी विलायची टाकतं, कोणी जायफळ टाकतं, कोणी केसर टाकतं. मला केसर पर्सनली खूप आवडतं आणि आमच्या घरामध्ये सुद्धा केसर सगळ्यांना आवडतं. सो मी केसर टाकते आणि याच्याने केसरनी रंगही खूप छान येतो श्रीखंडाला, म्हणून मी केसर वापरते इथे. तर केसर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितकं तुम्हाला आवडतं तितकं टाकू शकता. मी 15 ते 20 काड्या टाकल्या केसराच्या. तर केसर टाकल्यानंतर आपण थोडं ढवळून घेऊया आणि मग साखर टाकूया. तर साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण जितकं गोड खातो त्याप्रमाणे आपण टाकू शकता. मी इथे अर्धा कपच्या जवळजवळ साखर टाकली. इथे सर्वजण हिंदी बोलतात. माझ्या घरातही सगळेजण हिंदी बोलतात, आजूबाजूचे पण सगळे हिंदी बोलतात. पण मी जेव्हा माझ्या माहेरी जाते महाराष्ट्रात तेव्हा सगळेजण मराठी बोलतात. तर इथे म्हणजे 6-6 महिने वर्ष कधी तर होऊन जातात की मी माहेरी जाऊ शकत नाही, कारण की दूर पण खूप आहे आणि त्यामुळे राहून जातं कधी. तर हिंदी बोलायची इतकी सवय झालेली आहे की मराठी माणूसही दिसत नाही आजूबाजूला, कोणाशी मराठीने बोलत आहेत आणि घरी 5 मिनटं 10 मिनटं फोन करून फक्त तेवढंच मराठी बोललं जातं, बाकी आयुष्यात हिंदी. आणि मग असं मराठी बोलताना मध्ये हिंदीचे काही शब्द येतात. तर
आपल्याला हे सगळं परत रेसिपीवरती येऊया. आणि हे सगळं केसर आणि साखर टाकल्यानंतर थोडंसं आपण ठेवून घेऊ. मी 2 तास ठेवून देते कारण की मी पिठी साखर टाकत नाही, साखरच टाकते. 2 तास ठेवून देते, साखर विरघळते 2 तासानंतर. आणि मग तुम्ही बघितलं असेल की 2 तासानंतर साखर विरघळल्यानंतर त्याला चांगलं फेटून घ्यायचं. असं फेटल्यानंतर 4 ते 5 मिनटं व्यवस्थित फेटल्यानंतर क्रीमी असं श्रीखंड बनतं. तर तुम्ही बघू शकता की ते क्रीमी श्रीखंड बनलं आहे. तर अशा प्रकारे कलरही खूप छान आलेला आहे केसराती, आणि क्रीमी असं श्रीखंड आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही पुरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत जसं पाहिजे तसं खाऊ शकता, नुसतं खाऊ शकता. माझ्या मुलाला तर खूप आवडतं आणि तो आईस्क्रीम म्हणून खातो. तो 2.5 वर्षांचा आहे आणि तो आईस्क्रीम म्हणून श्रीखंड खातो. त्याला अप्रतिम आवडतं श्रीखंड. आणि माझ्या घरच्यांचं, सासरच्यांचं म्हणाल तर त्यांना श्रीखंड माहितीच नव्हतं. इथे जेव्हा मी आल्यानंतर श्रीखंड बनवायला सुरुवात केली. आणि आता तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा आमच्या घरी श्रीखंड बनतं. आणि जर नाही बनलं तर सगळेजण म्हणतात की श्रीखंड बनव. तर एवढं श्रीखंड आमच्या घरी सगळ्यांना आवडतं. जसं महाराष्ट्रामध्ये डब्यांमध्ये पॅकिंग भेटतं, बाहेर श्रीखंड विकत भेटतं, तसं इथे भेटत नाही. मी सर्चही नाही केलं बाय द वे, पण मला नाही वाटत भेटतं म्हणून इथे. बहुतांश लोकांना माहितीच नाही श्रीखंड काय. तर मी घरीच बनवते श्रीखंड आणि घरचं हेल्दी असतं. आणि तुम्ही नक्की बनवून बघा श्रीखंड आणि कळवा, मला सांगा कमेंट्समध्ये की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला, मला सपोर्ट करा. आणि माझं मराठी चॅनल तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड लाइकिंग माय व्हिडिओज. थँक्यू सो मच.